हॅलो एव्हरीवन. आपल्यापैकी प्रत्येकाचं शालेय जीवनामध्येच आणि मोठंही झाल्यानंतर स्वप्न असतं की असं मस्त नासा किंवा इस्रो अशी ही अवकाश संशोधन केंद्र जी आहेत त्यांना भेट द्यावी, तिथं कशा पद्धतीनं कार्य चालतं हे बघावं, ऑब्झर्वेटरीजमधून मस्त आपलं स्पेस ऑब्झर्वेशन करावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्हा सर्वांना जर मी अशी एक असं सांगितलं की हे सगळी स्वप्न तुमची प्रत्यक्षात उतरणार आहेत आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया देखील खर्च करायचा नाही, तर मजा ना सोने पे सुहागा. इस्रोला जायला मिळणार, नासाला जायला मिळणार आणि ते पण एकही रुपया खर्च न करता. किती छान. सो हे पॉसिबल आहे. महाराष्ट्र शासनानं एक योजना आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे शासन, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना. सो या योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा आणि तालुका ह्या स्तरांवरती विज्ञान प्रदर्शनं भरवण्यात येतात. या विज्ञान प्रदर्शनांमध्ये जे स्टुडंट्स चांगली कामगिरी करणार त्यांना या वेगवेगळ्या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देऊ शकता येणार आहे. सो डिटेल काय आहे, सगळी त्याची इलिजिबिलिटी वगैरे वगैरे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नीट बघा, समजून घ्या. सो मी जी योजना सांगितली तुम्हाला, मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना अशी. आता ह्याच्यामध्ये तुमची जी निवड प्रक्रिया आणि त्याची उद्दिष्ट वगैरे काय आहेत हे सगळं मी डिटेल सांगते. ह्या योजनेची प्रमुख उद्दिष्ट ऑब्व्हियसली विज्ञानवारी योजना नावातच आहे ना, की तुम्हाला विज्ञानविषयक कुतूहल निर्माण करणे, त्यानंतर तुमची अभ्यासाची गोडी वाढवणे, संशोधनाला तुम्हाला प्रवृत्त करणे विज्ञान क्षेत्रामध्ये, हे या विज्ञानवारी योजनेचं मुख्य असं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरती संशोधन संस्था ज्या आहेत तिथं काम करणाऱ्या वैज्ञानिकांची तुमची भेट घालून देता यावी. वा, क्या बात है. आणि मग विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवून घेता यावा. नवीन नवीन इनोव्हेशन्स आहेत तुमच्या डोक्यात. बरंच मुलांचे माइंड्स हे ना असे एकदम काय तुमच्या ह्याच्यामध्ये योजना असतात, हे असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का. सो त्या ज्या तुमच्या कल्पना आहेत त्यांना सत्यात उतरवण्याचं एक हे मोठं व्यासपीठ आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला खर्च वगैरे तर दिलेला आहे. म्हणजे जसं म्हणलं की तालुका स्तरावरती 2148 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर किंवा नेहरू तारांगण वगैरे अशा जवळच्या विज्ञान केंद्रामध्ये तुम्हाला नेणार आहे शासनाद्वारे. ह्या सगळा खर्च तुमचा शासन करणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावरती दिसतंय, मी इथं होते, सॉरी. जिल्हा स्तरावरती जे 180 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि त्यांना इस्रोमध्ये पाठवलं जाणार आहे. तिथे त्यांना भेटीची अरेंजमेंट ही केली जाणार आहे. आणि राज्य स्तरावरती 51 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल की ज्यांना नासामध्ये पाठवलं जाईल. हे सगळे जे खर्च आहेत ते तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, म्हणजे विज्ञान प्रदर्शनामध्ये तुमचे जे मॉडेल्स वगैरे असतात ते तुम्हाला फक्त करायचं आहे. ज्याच्या आयडियाज बेस्ट असतील त्यांचं सिलेक्शन होईल आणि त्यांना इथे जायची संधी मिळेल, तेही विना खर्च. नुसतं विमानात बसायचं आणि जायचं. मस्त ना. आता ह्याच्यासाठीची तुमची पात्रता काय आहे, तो विद्यार्थी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असला पाहिजे. विद्यार्थी हा तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये जे महाराष्ट्र शासनाद्वारे भरले जातात तिथं पार्टिसिपेट केलेलं असलं पाहिजे. उत्कृष्ट प्रकल्प सादर करून प्रथम प्रावीण्य पटकवलेला असलं पाहिजे. आता ह्यासाठी तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला आता नासाला जायचं आहे, तुमचा पासपोर्ट असला पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, शाळेची ओळखपत्र असलं पाहिजे, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असलं पाहिजे. विज्ञान प्रदर्शनामध्ये तुम्ही जे सिलेक्शन झालंय आणि तुमचं जे विजेतेपद आहे त्याचं अधिकृत प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. पालकांचे संमतीपत्र देखील असलं पाहिजे. आता निवडची प्रक्रिया कशी असणार आहे, तर जे प्रदर्शन तालुका स्तरावरती आयोजित केलं जाईल ते सगळ्यात पहिल्या लेवलचं असेल. तिथं तुमचं सिलेक्शन पहिल्यांदा झालं पाहिजे. यातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सायन्स सेंटर भेटीसाठी नेलं जाईल. त्यानंतर जे तालुका स्तरावरील जे विजेते आहेत ते जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतील. म्हणजे तुम्हाला जे तालुका सिलेक्शन होईल त्यांना ऍटलिस्ट तिथे तर जाता येईल, शिवाय तुम्ही जर जिल्हा लेवलवरती पण सिलेक्शन होणार. दोन गोष्टी तुम्हाला होणार. म्हणजे तुम्हाला जवळच्या प्लॅनेटोरियम मध्ये पण जाता येणार, शिवाय तुम्हाला जिल्हा लेवलवरती पुढे जायचंय. तिथं जर तुम्ही टॉप केलं तर तिथं तुम्हाला इस्रो भेटीसाठी जायचंय. आणि जे राज्यस्तरावरती 3ऱ्या लेवलवरचं विज्ञान प्रदर्शन होईल ते राज्यस्तरावरचं असेल. तिथे ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना नासाला भेटायला, म्हणजे नासामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे फायनली जे राज्यस्तरावरती पोहोचणार ते नेहरू तारांगण किंवा अशा जवळच्या तुमच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये पण जाणार, इस्रोमध्ये पण जाणार
आणि नासामध्ये पण जाणार. मज्जा आहे ना तुमची. तिन्ही गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे. सो हे सगळं आहे. ह्या पद्धतीची ही माहिती तुमच्या शाळेमध्ये कॉन्टॅक्ट करा. शाळेच्या तुमचे जे टीचर्स आहेत किंवा मुख्याध्यापक वगैरे असतील त्यांना या प्रदर्शनाबद्दल विचारा, कधी भरतात, कसं भरतात वगैरे. ते तुम्हाला डिटेल माहिती देतीलच ह्याच्याबद्दल. कारण ते प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या वेळी, कारण प्रत्येक भागामध्ये ते प्रदर्शन भरवले जातात. त्यामुळे प्रत्येकाचे जे ड्युरेशन असतं, कधी भरणार, हे वेगवेगळं असतं. सो तुमच्या शाळेमध्ये याची चौकशी करा. नक्की आवर्जून भाग घ्या. मस्त तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्यांना प्रत्यक्षात उतरवा आणि जा मस्त नासा इस्रो भेटून या. कसा वाटला व्हिडिओ मला शेवटपर्यंत कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट.